4 काळे मिरे वापरून तुम्ही तुमचे जीवन अगदी सुखमय, आनंदमय करू शकता. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता होळी येत आहे आणि होळीच्या आधी 7 दिवस आधी होलिकाष्टका चालू होत असते. तर तुम्ही म्हणाल होलिकाष्टका काय आहे? तर हा तो पर्व असतो ज्यावेळेस आपल्या आजूबाजूचे लोक किंवा काही असे लोक असतात जे जादूटोणे करत असतात आणि आपल्याला माहीत नसतं की आपल्यावरती कोणी जादू करत आहे किंवा नाही. तर ती कशी ओळखायची? आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत आहेत, पैसा पाण्याचे प्रॉब्लेम्स चालू आहेत किंवा आपण खूप उन्नतीच्या मार्गाला लागलेलो आहोत, खूप श्रम करतोय तरीही आपल्याकडे काहीच आपल्या हाताला लागत नाही, आपण यश आपल्याला प्राप्त होत नाही. तुमच्या घरामध्ये सतत आजार पण वाढलेला आहे आणि येते संकटे चारी बाजूनी जेव्हा तुमच्या घरात यायला लागतात तेव्हा त्याला म्हणतात की आपल्याला कोणाची तरी नजर लागली आहे, कोणीतरी आपल्यावरती काळी जादू केलेली आहे असं तुम्ही समजून जाता. आणि जरी तुम्हाला कळत नसेल की तुमच्यावरती कोणी जादू केली आहे का, नजर लागली आहे का, काही अजून दोष तुम्हाला लावले आहेत का, तरी देखील तुम्ही हा उपाय करायला काहीच हरकत नाही. कारण मिरे हे असे आहेत की जे शास्त्रामध्ये त्याचा उपयोग खूप सांगितलेला आहे, खूप महत्त्वाचा त्याचा उपयोग आहे आणि मिऱ्यांचा उपयोग वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. त्यामुळे असा उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनातील जी काही लागलेली नजर आहे, इव्हन पितृदोषसुद्धा मिऱ्याने घालवता येत असतो. आपल्या जीवनात जे काही आहे, लवंग आहेत, मिऱ्या आहेत, वेलची आहेत, जे काही आहे ना ते खूप महत्त्वाचं असतं. ते माता राणीसाठी सुद्धा खूप अतिशय प्रिय आहे आणि त्याशिवाय अन्नाला चव देखील नाही. जसं त्या अन्नाला चव देण्याचा प्रयत्न करत असतात किंवा एक चव देण्याचा महत्त्वाचा पॉईंट तो असतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनाला सुद्धा चव येण्यासाठी किंवा आपल्या जीवनात सुख, समृद्धी, भरभराटी येण्यासाठी त्यांचा देखील हातभार आहे. मीठ, तुम्ही बघा, मिठाचे सुद्धा खूप प्रयोग आपण करत असतो. खूप प्रकारे मीठ जीवनामध्ये आपण वापरून आपलं जीवन सुखीमय करत असतो. कारण जेव्हा समुद्र मंथन झालं होतं, जेव्हा भगवान विष्णूंनी ते केलं होतं, तेव्हा माता लक्ष्मी ही समुद्र मंथनातून उत्पन्न झालेली होती आणि मीठ कुठून येतं? समुद्रातूनच येत असतं. त्यामुळे मीठ आणि माता लक्ष्मी यांचा खूप खूप जवळचा संबंध आहे. जसं आपण कमळाचं फुलामध्ये माता राणी बसलेली बघत आहोत, त्याप्रमाणे समुद्रातून जेव्हा आलेली जी महालक्ष्मी माता आहे, त्या महालक्ष्मी मातेसाठी मिठाचे प्रयोग शास्त्रामध्ये खूप सांगितलेले आहेत किंवा मिठाने माता लक्ष्मीला प्रसन्न करता येतं असं हे देखील सांगितलेलं आहे. त्याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती तुम्हाला मिळून जातील. तर आजचा आपण जो व्हिडिओ आहे तो काळे मिरे आणि ते मिरे वापरून तुम्ही तुमच्या संसाराला लागलेली, घराला लागलेली नजर असेल, पितृदोष असेल, सर्पदोष असेल, सगळ्या दोषांचं निवारण तुम्हाला करायचं आहे. बघा, तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत आहेत, तुमचा मुलाला यश भेटत नाही किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, तर असे माणसाच्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम्स येत असतात आणि प्रॉब्लेम एका बाजूने येत नाही तर ते बाजूने तुमच्यावरती हल्ला करत आहेत. म्हणजे एक प्रॉब्लेम गेला की लगेच दुसरा येतोय, तो गेला की लगेच तिसरा येतो. अशा पद्धतीने त्याचं चक्र हे चालू झालेलं असतं. तुम्हाला माहीत नसेल, पण आपल्या आजूबाजूला जे राहणारे लोक आपल्याला जसे दिसतात तसे ते नसतात. काही लोक असेच मोबाईलवरती वगैरे बघून किंवा कोणी शिकवलं म्हणून शिकून आपल्यावरती जादूटोणा करत असतात किंवा आपल्याकडचा पैसा खेचून घेण्याचं काम करत असतात किंवा आपल्या घरी येणारा पैसा आपल्या घरी येण्याच्या ऐवजी त्यांच्या घरी जात असतात. असे अनेक प्रयोग केले जात असतात. तर त्यांपासून वाचण्यासाठी किंवा आपल्या जीवनात कोणाचीही आपल्याला नजर लागू नये, नजर दोषसाठी हा जास्त करून उपाय केला जातो. तर तुम्हाला काय करायचं आहे, 4 काळे मिरे घ्यायचे आहेत आणि हे काळे मिरे तुम्हाला तुमच्या घरातील कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहेत. लक्षात घ्या, मातीच्या पंतीच हवी आहे यासाठी. आणि घरातील कोणताही कोपरा घ्या, मग तो किचनचा घ्या, हॉलचा घ्या किंवा बेडरूमचा घ्या, कोणताही एक रिकामा कोपरा हवा आहे. त्या कोपऱ्यामध्ये कोणतं सामान नाही हवं आहे, तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यावरती त्या पंतीमध्ये थोडे तांदूळ ठेवायचे आहेत, काळे मिरे ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती एक कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि असा जेव्हा कापूर तुम्ही तुमच्या घरामध्ये तिथे प्रज्वलन करणार आहात,
त्यानंतर तो पूर्ण विझल्यानंतर त्या कापडाला तुम्ही पंतीला उचलायचं आहे, तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. जिथं 4 चौक जमा होतात त्या चौकामध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे. तिथे टाकणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या पाण्याच्या प्रवाहामध्ये सोडायचं आहे. पाण्याचा प्रवाह देखील नसेल तर बाहेर तुमच्या एक बादली घेऊन जायची आहे पाण्यानं भरलेली. त्या बादलीमध्ये तुम्हाला ते ओतायचं आहे आणि अशी बादली नंतर तुम्हाला एखाद्या झाडाला नेऊन घालायची आहे किंवा ते पाणी कुठेही झाडाला वगैरे तुम्ही नंतर टाकू शकता. तर अशा पद्धतीने तुमच्या घरातली जी नजर आहे ती जात असते, नजर दोष दूर होत असतो. त्यानंतर काळी मिरी आणि लवंगा ह्या माता राणीसाठी सुद्धा प्रिय आहे. तुम्हाला अशा लवंगा तर असे 5 काळे मिरे तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवायचे आहेत किंवा तिला अर्पण करायचे आहेत. या प्रभावाने सुद्धा किंवा या उपायाने सुद्धा तुमचं जीवन हे सुखी आणि आनंदमय होणार आहे. शनी प्रदोष दोष घालवण्यासाठी देखील काळे मिऱ्यांचा उपयोग केला जात असतो. आपण जेव्हा शनी मंदिरात जात असतो तेव्हा तिथे आपण शनिदेवांना तेल अर्पण करत असतो. तर तेलामध्ये सुद्धा काळे मिळे टाकून तुम्ही शनिदेवांना ते अर्पण करू शकता. त्यानंतर काळ्या मिऱ्यांचा असा एक उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे तुमचे कोणत्याही प्रकारचा दोष असला, पितृदोष असेल, सर्पदोष असेल, कारण तो आपण भगवान शिवसाठी वापरणार आहे आणि भगवान शिव हे देवांचे देव महादेव आहेत, जे पितरांचेही देव आहेत आणि आपल्या मुख्य आपले देव जे असतील ते महादेव आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे. तुम्हाला हा जेव्हा आता जो काळ चालू झालेला आहे हा खूप महाभयंकर काळ असतो आणि यामुळे काही वाईट गोष्टी घडण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे या काळामध्ये सर्वप्रथम तुम्ही कोणाच्या घरी नाही गेलं पाहिजे, कोणाचं अन्न नाही खाल्लं पाहिजे किंवा कोणाला आपल्या घरातल्या वस्तू तुम्ही देणार तेव्हा त्या विचार करून दिल्या पाहिजे. जेव्हा तिन्ही सांजेची वेळ होत असते किंवा सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला जर कोणी काही दरवाजामध्ये मागायला आलं तर तुम्ही विचार करून त्या गोष्टी तुम्हाला दिल्या पाहिजेत. कारण हा जो काळ आहे तो खूप वाईट काळ असतो, कारण आपण आपल्या हाताने आपली बर्बादी ठरवत असतो. कारण अशामध्ये लोक हे खूप काही प्रयोग करत असतात, जे आपल्या आजूबाजूला सुद्धा राहणारे लोक आपल्याला कसे आहेत काय आहेत माहीत नसतं. आणि होलाष्टका असा जो म्हणजे वेळ आलेली असते की त्यामध्ये हे उपाय म्हणजे खूप प्रभावशाली ते ठरत असतात. त्यांचा प्रभाव अगदी लवकर होत असतो होलाष्टका दिवशी. त्यामुळे लक्षात घ्या, होळी 13 तारखेला आहे, 7 तारखापासून होलाष्टका चालू होत आहे आणि हे उपाय तुम्हाला शनिवारी करायचे आहेत. म्हणजे येणारे जे तुमचे दिवस आहेत पुढचे त्या दिवशी कोणी जरी तुमच्यावरती काही प्रभाव केला तरी त्याचा उपयोग तुम्हाला झाला पाहिजे किंवा त्याचा प्रभाव तुमच्यावरती जास्त नाही दिसून आला पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे की सोमवारी होलाष्टकाच्या समयामध्ये शनिवारी हा उपाय करायचा आहे शनिदेवांसाठी आणि सोमवारी तुम्हाला भगवान भोलेनाथांसाठी उपयोग करायचा आहे की तुम्हाला 7 काळे मिरे घेऊन जायचं आहे, बेलपत्र घेऊन जायचं आहे, 1 फूल घेऊन जायचं आहे आणि 1 तांब्या पाणी घेऊन जायचं आहे आणि ते 7 मिरे भगवान भोलेनाथांच्या शंकराच्या पिंडीवरती तुम्हाला सोमवारी होलाष्टकाचा जेव्हा समय चालू आहे त्या समयमध्ये तुम्हाला प्रदोषकाली एकतर सकाळी किंवा प्रदोषकाली तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला त्यांना ठेवायचं आहे. त्याच्यावरून तुम्हाला जे जल आहे ते अर्पण करायचं आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तुमच्यावरती जे काही प्रभाव घडलेला आहे किंवा तुमच्या घरामध्ये जे कोणी काली जादू केलेली आहे त्याचा प्रभाव नष्ट व्हावा किंवा तुमचे पितृदोष असेल, काही तुमच्या मागे जे दोष लागलेले असतात ते सर्व नष्ट व्हावेत अशी त्यांना प्रार्थना करायची होती. तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.